काय घाबरले की काय? नाही, कोणती नवीन अनाउन्समेंट नाही आहे. कारण 1000 रुपयाच्या नोटा बंद व्हायच्या होत्या त्या झाल्या, 2000च्या नोटा बंद व्हायच्या होत्या त्या झाल्या. आता बंद करण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. हा, एक गोष्ट बंद होते, किंबहुना बंद होते की परत जुनी गोष्ट नव्याने सुरू होते, हे करायला मार्ग नाही आहे. पण या गोष्टीचा आपल्याला किती फायदा होईल आणि तोटा होईल याचंही थोडं कन्फ्युजन सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळेच मी या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलाय. आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हालाही समजून जाईल. तर विषय आहे 18 तारखेला बोलवलेल्या गव्हर्नमेंटच्या विशेष हिवाळी अधिवेशनाचा. हे अधिवेशन जनरली डिसेंबर किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये बोलवलं जातं, पण यावर्षी हे अधिवेशन सप्टेंबर मध्येच बोलवल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचवल्या गेल्या. आणि न्यूज चॅनल्सच्या विशेष सूत्रांच्या माहितीनुसार या अधिवेशनामध्ये दोन महत्वाचे निर्णय घेतले जातील. नंबर 1 असेल वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी, आणि नंबर 2 असेल आता जी लोकसभा आहे ती विस्कळीत करून नव्याने इलेक्शन घेतले जातील, ते पण नोव्हेंबर महिन्यामध्ये. तसा लोकसभेचा कार्यकाल अजून 5 ते 6 महिने म्हणजे एप्रिल महिन्यापर्यंत आहे. जनरली एप्रिल महिन्यामध्ये इलेक्शन होतात आणि मे महिन्यामध्ये देशाला नवीन पंतप्रधान मिळतो किंवा नवीन पंतप्रधान पदाचा चेहरा मिळतो. पण यावेळेला ती अपेक्षा कमीच आहे, कारण विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही आहे. असो, तो त्यांचा विषय आहे. असं जरी असेल तर विरोधी पक्षांनी या निर्णयांवर तोफा डागायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. काहींच्या मते हा मोदींचा मास्टर स्ट्रोक आहे, तर काहींच्या मते भाजप येणाऱ्या इलेक्शन मध्ये होणाऱ्या नुकसानाला घाबरलेला आहे, त्यामुळे ते हे असा हडबडीमध्ये निर्णय घेत आहेत. तसं रिसेंटली थोडे सर्वे आलेले आहेत ज्यामध्ये असं दिसतंय की भाजपला ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये नुकसान होत आहे, पण तरीही कोणत्या सर्वेवर किती विश्वास ठेवायचा याचंही आकलन आपल्याला केलं पाहिजे. पार्लियामेंट का स्पेशल सेशन, चर्चा में वन नेशन वन इलेक्शन। 18 से 22 सितंबर संसद सत्र और सियासी बवंडर। हो सकता है मोदी जी की कोई ढिढुरा पीटने का कोई नया अवसर ढूंढने के लिए ये नया सदन में ये अचानक ये सेशन बुलाए गए हैं। एक देश एक चुनाव, INDIA कैंप में क्यों तनाव? नमस्कार, मी विशाल चव्हाण. वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी नवीन आहे का जुनी आहे? वन इलेक्शन वन नेशन पॉलिसीचा आपल्या देशाला फायदा होणार आहे की तोटा होणार आहे? आणि जसे सर्वे सांगतायत तसा भाजपला या इलेक्शन मध्ये खरंच नुकसान होते आणि त्याचमुळे भाजप हा निर्णय घेते का? या विषयांवर आपण सविस्तर बोलणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण माय मराठी नजरेतून जगाला समजून घेण्यासाठी आम्ही एक प्रामाणिक प्रयत्न करतोय. तुमची साथ आवश्यक आहे. एका लाईक किंवा शेअरमुळे तुम्हाला जास्त फरक पडत नसेल तर आम्हाला खूप फरक पडतो. चला तर मग सुरू करूया. काय आहे वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी? बघा, देशांमध्ये दोन महत्वाचे भाग आहेत इलेक्शनचे. एक आहे लोकसभा आणि एक आहे विधानसभा, म्हणजे खासदारांचे इलेक्शन आणि आमदारांचे इलेक्शन. बाकी सगळे म्हणजे नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि ग्रामपंचायत हे सगळं तात्पुरते विसरून जा. फोकस करूया लोकसभा आणि विधानसभामध्ये. तर महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राची विधानसभेचा कार्यकाल हा 2024 पर्यंत आहे, जर कोणता तमाशा झाला नाही तर. आजकाल मला महाराष्ट्राच्या सरकारपेक्षा चायनीज वस्तूंवर जास्त भरोसा वाटायला लागलाय. माफी असावी पण हे सत्य आहे. जर नियमाप्रमाणे गेलं तर लोकसभेचे इलेक्शन होणार आहेत, त्यानंतर एकच वर्षांनी परत महाराष्ट्राचे इलेक्शन होतात. तर होतं काय, समजा देशाच्या इलेक्शनमध्ये, लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एखादा खासदार निवडून आला, तो मंत्री बनला, तर त्याच्यावर नवीन जबाबदारी पडते, ते आपलं राज्य वाचवायची. त्यानंतर एकाच वर्षात त्याने स्वतः थोडं कामाला सुरुवात केलेली असते, तोपर्यंत त्याला राज्यात पाठवलं जातं, राज्यात निवडून आणण्यासाठी आमदारांना. आता तो आमदार इलेक्शन मध्ये बिझी होऊन जातो, त्यामुळे इकडं काम ठप्प होऊन जातं. आमदार इलेक्शन झाले त्यानंतर हा सिलसिला असाच चालू राहतो. आमदारांना जिल्हा परिषद आणायचे असतात, त्यानंतर ग्रामपंचायत आणायची असते, त्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका. होतं काय, जो नेता आहे तो आयुष्यभर इलेक्शन मोडमध्ये राहतो आणि जी लोकांची काम आहेत ते वेटिंग मोडमध्ये. हीच सायकल तोडण्याचा प्रयत्न मोदी सरकारने या निर्णयामधून केलाय, त्याचं मला कौतुक वाटतंय. पण कितीपर्यंतचे सक्सेसफुल होतील याचं काही गणित नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हा निर्णय इतका सोपा आणि सरळ आहे का? कारण कोणताही राजकीय पक्ष इतक्या सहज सोप्या पद्धतीने निर्णय घेईल असं मला वाटत नाही, भाजप असो, काँग्रेस असो, कुणीही असो. दुसरा निर्णय म्हणजे लोकसभा भंग करून नोव्हेंबरमध्येच इलेक्शन घेतले जातील. काही जणांचा दावा असा आहे की रिसेंटली आलेल्या सर्वेनुसार भाजपला खूप जास्ती नुकसान होते, त्याचमुळे यांनी नोव्हेंबरमध्ये इलेक्शन घेण्याचा चंग बांधलाय. तर भाजपला नुकसान होत असेल तर नोव्हेंबरमध्ये त्यांनी इलेक्शन घेण्याचं कारण काय? याचा त्यांना कसा फायदा होईल? याच्या मागे दोन कारण आहेत.
सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अर्थकारण. किती नाही म्हणाल तरी भारतामध्ये इलेक्शन हे पैशांच्या जोरावर खूप प्रमाणामध्ये जिंकले जातात. आता भाजप 10 वर्ष सत्तेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैशांची कमी नसणार आहे आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष पैशाची जमवाजमव करतोय. त्यांना पुरेसा वेळ न देता इलेक्शन आधी घेण्याचा भाजपचा डाव असू शकतो. मी म्हणतोय असू शकतो, आहेच असं मी म्हणत नाहीये. दुसरी गोष्ट आहे, विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदाचा चेहराच नाही आहे. यांच्या मीटिंग्सवरती मीटिंग्स होत आहेत, पण यांच्या सगळ्यांमधून एक नेता यांना निवडता येत नाही आहे आणि तो येणार पण नाही असं मला ठाम विश्वास वाटतोय. कारण हे विरोधी पक्ष एकत्र असते तर मोदी आणि भाजपची इतकी जादू चाललीच नसती. इकडे दुसऱ्या बाजूला मोदींकडे आपला स्वतःचा चेहरा आहे आणि त्या चेहऱ्यावरती ते निवडून येतील त्याची त्यांना गॅरंटी आहे. त्यामुळेच नोव्हेंबरमध्ये लोकसभा भंग करून नव्याने इलेक्शन घेण्याचा चंग भाजपने आखल्याचं सरळ सरळ दिसतंय. वन नेशन वन इलेक्शन ही पॉलिसी देशासाठी नवीन आहे का? तर बिलकुल नाही. कारण स्वतंत्र भारतामध्ये 1951 ऑक्टोबर ते फेब्रुवारी 1952 पर्यंत 100 दिवस लगभग 3 महिने चाललेल्या इलेक्शनमध्ये देशाचे लोकसभेचे आणि विधानसभेचे इलेक्शन एकत्र घेतले गेले. त्यानंतर हा सिलसिला 1957, 1961, 1965 ते 1972 पर्यंत चालू राहिला आणि 1972 नंतर ही परंपरा खंडित झाली, ती खंडितच झाली. वन नेशन वन इलेक्शन पॉलिसी नवीन नहीं है, जुना माल नए पैकेजिंग में बेचने का काम चालू आहे. बरं, या वन नेशन वन इलेक्शन पॉलिसीचा आपल्या देशाला फायदा होईल का हे बघण्याची गरज आहे. आता फायदा बघताना आपल्याला 2 प्रकारचे फायदे बघावे लागतील, एक देशाला होणारा फायदा आणि एक भाजपला होणारा फायदा. आणि तोटे बघताना आपल्याला 2 प्रकारचे तोटे बघावे लागतील, एक देशाला होणारा तोटा आणि एक काँग्रेसला होणारा तोटा. कारण कोणताही राजकीय निर्णय, राजकीय पक्षाने घेतलेला निर्णय हा देशाच्या हिताचा असेल आणि स्वतःच्या हिताचा नसेल, म्हणजे पक्षाच्या हिताचा नसेल आणि समोरच्या पक्षाच्या विरोधातला नसेल असं म्हणता येणार नाही. सर्वात आधी फायदा देशाला बघू. 2014च्या इलेक्शनमध्ये देशाचे जवळपास 3500 करोड खर्च झाले. विविध राज्यांचा खर्च बघितला तर तो जवळपास मोठ्या राज्यांना 400 ते 500 करोड इतका खर्च येतो. बरं, सरकारचं हे मत आहे की हे इलेक्शन जर आपण एकत्र घेतले तर हा खर्च कमी करू शकतो, हे देशाच्या फायद्याचं आहे. दुसरी गोष्ट आहे, निवडून आलेले नेते हे 5ही वर्ष इलेक्शन मोडमध्ये राहतात, त्यामुळे लोकांची कामे तुटतात, देशाची कामे तुटतात, देशाची प्रगती थांबते. आणि जर ही पॉलिसी अस्तित्वात आली तर हे कारण मिळेल की नेते आपल्या इलेक्शन मोडमधून बाहेर येतील आणि लोकांची कामे करतील. त्यामुळे ही खूप फायद्याची गोष्ट आहे. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की पहिल्यांदा आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला तर केंद्रात सरकार बनतं आणि त्यानंतर राज्यात सरकार बनतं. इलेक्शन कमिशन हे सर्वस्वी केंद्राच्या अधीन असतं. काय होतं, केंद्रामध्ये जर सरकार आलं तर त्याचा दबाव स्थानिक राजकारणावरती होतो, स्थानिक जे इथले अधिकारी आहेत त्यांच्यावरती प्रेशर असतो. त्यामुळे इलेक्शन हे फेअरली होतील याची थोडी गॅरंटी कमी असते. भाजपसाठी फायदे म्हणाल तर आता सध्या म्हणाल तर कर्नाटक, राजस्थानसारख्या राज्यांनी भाजपला नाकारले. त्यामुळे मोदींचा चेहरा पुढे करून गमावलेली राज्य परत मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो. विधानसभेचे इलेक्शन हे लोकल मुद्द्यावर होतात, पण लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेतली तर लोकल मुद्दे तसेच राहून राष्ट्रीय मुद्द्यावर वोटिंग होईल. हे माझं मत नाही आहे बरं का, हे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका आर्टिकलनुसार सांगतोय. तोटे काय आहेत तर मला टाइम्स ऑफ इंडियाचा एक मुद्दा पटला आहे. मुद्दे असायला हवेत ते लोकल असायला हवेत. कारण लोकसभेमध्ये कायदे बनतात पण आपले लोकल प्रश्न आपला आमदार सोडवतो. राज्यघटनेप्रमाणे आपण आमदार निवडतो, आमदार मुख्यमंत्री निवडतात आणि मुख्यमंत्री इतर मंत्र्यांना निवडतात. सेम लोकसभेचं असतं. आपण खासदार निवडतो, मग खासदार मिळून प्रधानमंत्री निवडतात. आपल्या खासदारांवर विश्वास असतो आणि आपल्या खासदारांचा त्यांच्या नेत्यावर. हा विश्वास खालून वर जातो. पण जेव्हा आपण इलेक्शनच्या आधीच प्रधानमंत्रीपदाचा चेहरा विचारतो तेव्हा हा पिरॅमिड उलटा पडतोय. कारण आधी आपण सगळ्यात वर बसलेल्या राजाला निवडतो, आपण बोलणं तसं अवघड आहे पण तरी, आणि मग त्याच्याकडे बघून बाकी पिरॅमिड खालीपर्यंत येतो. तो राजा इमानदार असेलही त्याबद्दल दुमत नाही, पण खालच्या ज्याच्यावर विश्वास ठेवतो त्या नेत्याला आपण निवडून द्यायला हवं, म्हणजे आमदाराला आणि खासदाराला, आणि मग त्याने वरच्या नेत्याला. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अजून एक, राजकीय टोप्या बाजूला ठेवून कमेंट करा. कारण मी फक्त ज्यांचा जो निर्णय त्यावेळी बरोबर वाटतो त्यांनाच सपोर्ट करतो, ते पण त्या निर्णयापुरता मर्यादित असतो. कारण स्वतःच्या बापाच्या 10 चुका काढून कोण कुठल्या नेत्याला बाप म्हणून घेण्याची माझी सवय नाही आणि ती कुणाचीच नसावी. तेव्हाच लोकशाही टिकून राहील असं मला वाटतं. जय महाराष्ट्र.